शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीमध्ये भाषावाद रंगला। सुनावणीची भाषा मराठी की इंग्रजी असा प्रश्न हा विधानसभा अध्यक्षांना पडला। मग त्यांनी भाषांतराचा तोडगा काढला। पण हा तोडगा म्हणजे टोलवाटोलवीची रणनीती आहे की मराठीचा अभिमान? बघूयात याविषयीचा हा विशेष रिपोर्ट। आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे। व्हीपच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला। 3 दिवस शिंदेच्या शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी अभ्यासपूर्ण प्रश्नांचा भडीमार केला। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जोरदार किल्ला लढवत वार परतवून लावले। मात्र याच प्रभूंनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे वेगळाच पेच निर्माण झालाय। शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी 21 नोव्हेंबरला सुरू झाली। शिंदे गटाच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू केली। त्यांनी जे ॲफिडेव्हिट फाईल केलेलं आहे किंवा जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मांडलेल्या मुद्द्यांवरनं त्यांची उलट तपासणी सुरू झाली। ॲडव्होकेट महेश जेठमलानी हे खड्या इंग्रजीमध्ये सुनील प्रभू यांना प्रश्न विचारत होते आणि सुनील प्रभू त्याची उत्तरं मराठीतून देत होते। कुठेतरी मराठीमध्ये दिलेली उत्तरं आणि विचारलेला इंग्रजी प्रश्न याच्यामध्ये भाषांतराचा मुद्दा आला। जो मुद्दा सुनील प्रभू यांनी मराठीत मांडला आहे तो इंग्रजीमध्ये मांडताना किंवा इंग्रजीमध्ये भाषांतरित करताना त्याचे अर्थ वेगळे होतात। हा मुद्दा सुनील प्रभूंनी मांडला आणि त्यामुळे माझं जे उत्तर आहे ते मराठीतच नोंदवण्यात यावं, उत्तर मराठीमध्ये प्रश्न ट्रान्सलेट करावा आणि उत्तर मराठीत नोंदवण्यात यावं अशी मागणी सुनील प्रभूंनी केली। बराच युक्तिवाद त्याच्यावर झाला, वाद झाले। दोन्हीकडचे वकील म्हणजे ॲडव्होकेट महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यामध्ये शाब्दिक वाद याच्यावर निर्माण झाला आणि अखेर एक भाषांतर करणारी व्यक्ती म्हणजेच ट्रान्सलेटर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर 22 तारखेपासून या ट्रान्सलेटरच्या माध्यमातून ही पूर्ण सुनावणीची प्रक्रिया आहे ती सुरू झाली। प्रत्येक प्रश्नाचं हे भाषांतर दोन्ही भाषेत केलं जात होतं आणि त्यामुळेच या प्रक्रियेचा वेग जो होता तो कुठेतरी कमी झाला। ज्या फ्लोमध्ये सुनावणी सुरू होती तो वेग कमी झाला। आमदार सुनील प्रभू यांच्या मागणीनंतर अनुवादक नियुक्त करण्यात आला आणि मग तिथून नव्या भाषा नाट्याची सुरुवात झाली। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर दोन्ही बाजूचे वकील, साक्षीदाराच्या पिंजऱ्यात होते सुनील प्रभू। अध्यक्षांच्या उजव्या बाजूला मराठी तर डाव्या बाजूला इंग्रजी अनुवादक। नव्या भाषांतर प्रक्रियेनुसार सुनील प्रभूंची उलट तपासणी। आधीच लांबत असलेली आमदार अपात्रतेची सुनावणी नव्या प्रकारामुळे आणखीन लांबत गेली, कारण वकील, साक्षीदार यांच्या सवाल जवाबात आता अनुवादकांची भर पडली। शिंदेच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट महेश जेठमलानींनी सुनील प्रभू यांना इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले। महेश जेठमलानींनी विचारलेल्या प्रश्नांची इंग्रजीमध्ये नोंद करण्यात आली। इंग्रजीत नोंद केलेल्या प्रश्नांची रचना जेठमलानी यांना पुन्हा वाचून दाखवण्यात आली। नंतर इंग्रजीत विचारलेला प्रश्न मराठीत अनुवादित करून सुनील प्रभू यांना विचारण्यात आला। सुनील प्रभू यांचे मराठीमधील उत्तर नोंदवण्यात आलं। सुनील प्रभू यांनी दिलेल्या मराठी उत्तराचा इंग्रजी अनुवाद करण्यात आला। प्रभूंनी दिलेल्या उत्तराचा इंग्रजी अनुवाद पुन्हा ठाकरे गटाच्या वकिलांना वाचून दाखवण्यात आला। दोन्ही भाषेतील प्रश्न आणि उत्तरं यांचं पुन्हा एकत्र वाचन करण्यात आलं। दोन्ही बाजूंच्या सहमतीनंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला। सुनावणीची भाषा मराठी की इंग्रजी असावी यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर भाषांतराचा तोडगा काढला, पण या प्रक्रियेला अधिक वेळ जातोय। आता सुनावणी याच वेगाने सुरू राहिली तर सुप्रीम कोर्टानं दिलेली डेडलाईन पाळणं कठीण होण्याची शक्यता आहे। ही डेडलाईन पाळली नाही तर त्यांचं खापर विधानसभा अध्यक्षांवर आणि पर्यायाने सत्ताधारी पक्षावरही फुटेल। फक्त मराठीतच उत्तर देऊ ही ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। आता हा मराठी बाणा म्हणजे सुनावणी लांबण्याची रणनीती आहे का, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।